तर काय विषय मित्रांनो, तर आज चाललोय भैरवनाथ केसरी केकलीकरांचं ओपनचं मैदान बघायला. तर नेहमीप्रमाणे आपले स्प्लेंडर घेतली, चला म्हणलं आता निघावं. तर भुईंज कारखान्यावर आल्यावर आपल्याला शर्यतीचा भला मोठा असा बॅनर दिसला. चला म्हणलं आता अर्ध गट राहिला असतील, पहिल्यांदा मैदानावर पोहोचावं. मैदानावर आल्यावर ट्रॅफिक बघून 1 किलोमीटर अलीकडेच मैदानाच्या गाडी लावून पहिलं म्हणलं मैदानावर जावं. मैदानाकडे जाताना रस्ता बारीक असल्यामुळे जास्तच रस्त्याला ट्रॅफिक दिसत होतं. मैदानावर आलो तेवढ्यात धनावडे बापूंना 48वा गट लावायचा चालू केलता आणि तेवढ्याच बापूंना झेंडा टाकला आणि गाड्या सोडल्या आणि काय तुफान अशा वेगाने गाड्या निकालाकडे आल्या. चला म्हणलं पहिलं आता कोणकोणती बैल मैदानावर आल्यात बघूया. मैदानाकडून बैल बघायला जाताना पहिल्यांदा आपल्याला किरण आप्पांचा सप्त हिंद केसरी भारत दिसला. सप्त हिंद केसरी भारत पासून पुढे आल्यावर आपल्याला उर्मिलाताई गायकवाड यांचा अर्जुन दिसला. उर्मिलाताईंच्या अर्जुन पासून पुढे आल्यावर आपल्याला बावधनकरांचा लक्ष दिसला. बावधनकरांच्या लक्षापासून पुढे आल्यावर आपल्याला इथल्या जवळच्या गावातला फॅन फॉलोअर्स भेटला. फॅन फॉलोअर्सला भेटल्यावर चला म्हणलं आता इथं जवळच बकासूर बांधलाय, पहिलं बकासूरकडे जाऊ. बकासूरकडे आलो तेवढ्यात कळलं की आपला सर्वांचा लाडका बैलगाडी क्षेत्रातला देव द्वादशम हिंद केसरी बकासूर आताच गटपात झालता. आम्ही पण म्हणलं बकासूर आताच गटपात झालाय, आता त्याला सीमी पर्यंत जरा आराम करू द्या.